मागील 3 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक धरणांमध्ये 90% जास्त पाणीसाठा. राज्यातील जनतेची चिंता मिटली. भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे पंढरपूरला पुराचा तडाखा. गोपाळपूरचा पूल पाण्याखाली. पंढरपूर ते मंगळवेढा वाहतूक विस्कळीत. पावसाचा जोर ओसरला असला तरी देखील पंचगंगा नदी अद्यापही धोक्याच्या पातळीवर. जिल्ह्यातील 66 बंधारे पाण्याखाली. पावसाचा जोर कमी झाल्यानं काहीसा दिलासा. राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरणार. रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्याला येलो अलर्ट. पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा. ऑगस्ट महिन्याचं वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्याचा निर्णय. पोळा साजरा न करता येईना आणि वराहपूजन करून काय करणार? बडे मुद्देमध्ये सामान्य शेतकऱ्यांनी मांडली व्यथा. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना मोठा दिलासा. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोल माफी. वाजपेयी साहेबांची भाजप होती ती या सरकारमध्ये नाही. आणि दुर्दैव देशाचं हे आहे की भाजप प्रणितच बीसीसीआय जे आहे, भाजप कंट्रोल बीसीसीआय आहे, तीच भाजप आणि बीसीसीआय आपल्या संघाला पाकिस्तान बरोबर खेळायला पाठवते. तर आशिया चषकात पाकिस्तान विरोधात क्रिकेट खेळण्यावरनं आदित्य ठाकरेंचा भाजपवरती प्रहार. सिरीजमधून पाकिस्तानला बॉयकॉट करावं किंवा आपण बाहेर पडावं, ठाकरेंची भूमिका. भटक्या कुत्र्यांवर आज सर्वोच्च न्यायालय सुनावणार निकाल. मागील निकालाविरोधातील सर्व याचिकांवरती आज कोर्टात होणार सुनावणी. गुजरातच्या पोरबंदरला पुराचा तडाखा. महापुरात अडकलेल्या 13 जणांची एनडीआरएफ आणि पोलिसांनी मिळून केली सुटका. सुरुवातीला एक महत्त्वाची आणि सविस्तर बातमी बघूयात. महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टीच्या संकटात असताना सत्ताधाऱ्यांचं खरंच शेतकऱ्यांच्या संकटाकडे लक्ष आहे का, असा प्रश्न निर्माण होतोय. कारण राज्यातले मंत्री शेतकऱ्यांच्या मदतीऐवजी वराह जयंतीमध्ये गुंतल्याचं बघायला मिळतंय. सगळं केलं, आता आम्ही उपाशी आहो. काय खावं काय नाही. तसा पूर अजून आलेला नाही. इतका पूर आलेला आहे आणि इतकं नुकसान झालेलं आहे. लोकांच्या ड्रीप सगळ्या वाहून गेलेल्या आहे. चला आम्ही पुन्हा 5 बार होते तर 1 बार पैसे येत नाही याचा जसं विचार करा. आता नुकसान झाले आमची. सर पाऊस पडलाय. मागून थायचं ना मग काहीच नाही. देऊन निघाले हो काय गटल्यावर पेडा गेले. माझ्या लेकाला काय नाही दिले. खारा भरला गेला. खाय पडते भांडे 5 घट होते. दोन्हीकडे सामान नेले. महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. मुसळधार पावसानं मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात शेती पिकांचं अतोनात नुकसान झालंय. आधीच शेती पिकांना दर मिळत नाही. या पावसाळी नुकसानानं शेतकरी मेटाकुटीला आला. आमची एवढी बिकट परिस्थिती झाली तरी कोणी आलं नाही. हातातोंडाशी आलेला घास हिरवून घेतला. पण आता तुमच्यावरच आशा आहे आमची शेतकऱ्यांची. तर सरसगट 40 ते 50 हजार रुपये हेक्टरची मागणी करतो. संपूर्ण गावाचे पंचनामे व्हायला पाहिजे. हीच आमची नम्र विनंती. नाही तर आम्हाला उद्या परवा आम्ही आत्मदहन करू. त्याचवेळी पावसामुळे राज्यातल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे प्रवासी त्रस्त आहेत. या खड्ड्यांमध्ये निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. राज्यासमोर अडचणींचा डोंगर उभा आहे. निधी अभावी योजनांना ब्रेक लागला. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे, नुकसान भरपाईचा प्रश्न गंभीर आहे. पण हे सगळं सुरू असताना राज्यातील राज्यकर्ते मात्र कबूतर, हत्ती, गोवंश, बकरे, कोंबडे या वेगळ्या वेगळ्या विषयांच्या चर्चेत गुंग असल्याचं चित्र आहे.
राज्याचे मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणेंनी तर यात वराह जयंतीची भर घातली. त्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापल्याचं चित्र आहे. नवी मुंबईकडे मी असणार स्वतः, एक आमंत्रण मला वराह जयंतीच्या माझ्याकडे आहे, म्हणून ती साजरा करण्यासाठी, आरती करण्यासाठी मी स्वतः तिथे उपस्थित राहणार आहे. म्हणून जास्तीत जास्त हिंदू समाजाने कानाकोपऱ्यात ही साजरी करावी. कोणी कुठेही या संबंधित कुठल्याही पद्धतीचा विरोध करत असेल आमच्या वराह देवाला, त्याला चोख प्रतिउत्तर आमचा हिंदू समाज निश्चित पद्धतीने देईल. किंबहुना नितेश राणेंनी मला वाटते की या सगळ्या जयंती साजरी करण्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि एक दिवस वराह अवताराचं अनुकरण करत वराह अवतारातलं वर्तन पूर्ण दिवस त्यांनी ठेवावं आणि त्यांच्या अनुयायांनी सुद्धा वराह अवतारामध्ये पूर्ण दिवस काढावा. दहीहंडीला नाही का आपण सगळे गोविंदा वगैरे होतो, तसं वराह जयंतीला सुद्धा नितेश राणेंनी स्वतः वराह अवतारामध्ये वावरावं. फार चांगली गोष्ट असेल, मी त्यांचं अभिनंदन करते. पाऊस शेतकरी सामान्यांचा बळी घेत असताना राजकीय मंडळींना त्याचं किंचितही सोयरसूतक नाही का, असा सवाल त्यातून उपस्थित होतोय. कबुतरं, हत्ती, गोवंश, चिकन, मटण आणि वराह हे खरंच माणसाच्या जगण्या मरण्यापेक्षा नेत्यांना जास्त महत्वाचे वाटतात का, हा प्रश्न यातून उपस्थित होतोय. कबूतर मेली नाही पाहिजेत, माणसं मेली चालतात. एवढी आज रेल्वे खाली माणसं जात आहेत, इतर सगळी काय आपण त्याला खड्ड्यांमध्ये माणसं जात आहेत. माणसांपेक्षा कबुतरं महत्वाची आहेत. कबुतरं, हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण इतके अडकलोय की या ज्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. इथं माणसं मरतायत, इथं पूर आलाय, ढगफुटी झाली, शेतकऱ्यांवर दुष्काळी सावट आहे, उद्या बैलपोळा आहे, शेतकऱ्यांचा काळजातला सण आणि अनेक शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे. हे राहिलं बाजूला ना, आता काहीतरी दिशाभूल करायची जरी असतील, पण हे वराह जयंती तुम्ही नाही पाहिली, कधी पाहिली? मी पण नाही पाहिली. मुसळधार पाऊस आणि नुकसानाचा प्रश्न सर्वाधिक गंभीर आहे. अशा वेळी जबाबदार नेत्यांकडून शेतकऱ्यांनी सामान्यांच्या मदतीसाठी धावणं आवश्यक आहे. पण आजच्या घडीला अजून तरी कुणी शेतकऱ्यांच्या अश्रू पुसायला येताना दिसत नाही. त्याऐवजी बहुसंख्य लोकांसाठी निरर्थक असलेल्या गोष्टींकडे लोकांचं लक्ष वेधण्याचे प्रयत्न कृषी प्रधान म्हणवल्या जाणाऱ्या आपल्या देशासाठी आणि शेतकऱ्याला बळीराजा म्हणवणाऱ्या महाराष्ट्रासाठी निश्चितच घोषणावह आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता पुढची एक महत्त्वाची बातमी आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगोल्यामध्ये गोवंश हत्या बंदी आणि गोरक्षकांविरोधात मोर्चा काढला होता. यावेळी भाषणामध्ये त्यांनी गोरक्षकांविरोधात आक्रमक भूमिका घेत थेट इशारा दिला. माझ्या वाट्याला कोणी लागू नका, असा इशारा गोरक्षकांना देताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. या लोकांनी ज्यावेळी गाड्या अडवायला चालू केल्या, मी शेतकऱ्याची बाजू घ्यायला लागलो. मला धमक्या यायला सुरू झाल्या. अरे धमक्या कुणाला देता? शेतकऱ्याच्या पोरांना. आणि म्हणून मी नांगराचा फाळ आणलाय. तुम्ही जर माझ्या वाटेला गेला तर तुमच्या नांगराचा फाळ घातल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानात ठेवा. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं श्वानप्रेम सर्वांनाच माहिती आहे आणि त्यांच्या घरातील सर्वच जण श्वानांना घरातील सदस्याप्रमाणेच वागवताना दिसून येतात. मुक्या प्राण्यांवरील त्यांच्या प्रेमामुळे राज यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा आणि संवेदनशील पैलू नेहमीच दिसून आलाय. दरम्यान काल शिवतीर्थ इथे त्यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या पत्रकार परिषदेत अचानक त्यांच्या पाळीव श्वानानं एंट्री केली. आपल्या लाडक्या श्वानाला पाहून राज ठाकरे यांच्या चेहऱ्यावरती हसू फुललं. त्यांनी हाक मारून त्याला जवळ बोलवलं. ए पिल्लू असं म्हणत त्यांनी त्या श्वानाला जवळ घेतलं, गुंजारलं आणि त्याचे लाड केले. काय ह्याचं नाव रायनो. काय राहू दे. तुम्ही बोलताना सुरुवात केली की बोलताना सुरुवात केली म्हणजे बोलताना तुम्ही याच्याबद्दल उल्लेख केला की इतके सगळे गंभीर विषय असताना देखील कधी कबुतराचा विषय येतोय, कधी हत्तीचा विषय येतोय. काल अजून एका पत्राचं खूप चर्चा होते की इकडे वरती काय झालं. काल माईक एवढा आहेस तू. काय झालं. काय ह्याचं नाव राय